जय श्री माता जी। सुबह के ध्यान सत्र में उपस्थित विश्व के सभी साधकों का हृदयपूर्वक स्वागत है। कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेते हैं। तीन महामंत्र, तत्पश्चात श्री गणेश मंत्र।
परम पूज्य श्री माता जी, कृपा कर सामूहिकता की सहस्त्रार में आप विराजिए। श्री माता जी, हमारा आत्म साक्षात्कार दृढ़ कीजिए। हमारा अहंकार और प्रति अहंकार आपके श्री चरणों में समर्पित है। कृपया आप हमारा समर्पण और कृतज्ञता स्वीकार कीजिए। सहस्त्रार पर अपने चित्त को स्थिर करते हुए कुछ समय ध्यान में बैठते हैं। ध्यान की इसी अवस्था में अमृतवाणी ग्रहण करते हैं। नाशिकच्या या पुण्यभूमीवरील सर्व भाविक साधकांना आमचा प्रणिपात। आपल्यासमोर आता डॉक्टर सांगवेंनी सांगितलं की इथली मंडळी नाना तऱ्हेचे अनेक प्रश्न विचारतात, त्याला काय उत्तर द्यावी हे समजत नाही। आपल्याकडे लोकांच्या जवळ डोकं जास्त आहे पण सुबुद्धी कमी आहे असंच म्हणताय। आता असा विचार केला पाहिजे माणसांनी
की सर्व धर्माचं तत्व काय. सर्व धर्म, मग तो मुसलमान धर्म असे नका, ख्रिश्चन असे नका, हिंदू असे नका, कोणचा असतात, तत्व काय. तत्व म्हणजे स्वतःच्या आत्म्याला मिळवणे. कोणत्याही धर्मात या पलीकडे काही सांगितलं नाही. पण पहिल्यांदा तुम्ही आपल्या आत्म्याला मिळवून घ्या. आता संत साधू आपल्याकडे आले, त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या. विठ्ठलाचं नाव एवढ्यासाठी घ्यायचं की तुम्ही देवाला विसरलं नाही पाहिजे. ही अपरा भक्ती आहे. तेव्हा तुमचा परमेश्वराशी साक्षात्कार झालेला नाही, तरी सुद्धा परमेश्वराला विसरलं नाही पाहिजे. म्हणून त्या साधू संतांनी सांगितलं की तुम्ही विठ्ठलाला आळवत बसा, त्याची आठवण ठेवा. पण जर साक्षात तुमच्या समोर उद्या विठ्ठल उभा राहिला तर तुम्ही कशी ओळखणार त्यांना. तुमच्याची ती क्षमता आहे का त्यांना ओळखण्याची. हा प्रश्न स्वतःला विचारायचा की आम्ही ज्यांना भजतो ते जर आमच्या साक्षात समोर उभे झाले त्यांनी ओळखायचं कसं. त्याची काय आमच्याजवळ खूण आहे का विठ्ठलाची. तोही असा आमच्यासारखा होऊन येणार आणि आम्ही त्याला काढायचं कसं शोधून की हाच विठ्ठल आला म्हणून. तेव्हा जर त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही परमेश्वरला आठवत राहा तर परमेश्वर तुम्हाला भेटेल. पण असं नाही सांगितलं की तुम्ही परमेश्वराला भेटू नका, असं मना केलं असेल का. किंवा असं नाही सांगितलं की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेऊ नका. ज्ञानेशांनी तर स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय काहीच समजणार नाही. किती लोकांनी सांगितलं की तुम्ही आंधळे आहात. रामदासांनी तर किती याच्यावर लिहिलेलं आहे. तुकारामांनी किती लिहिलेलं आहे की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. म्हणजे बिघडले कसे, आपण विचार करत नाही. त्यांचं गाणं म्हणत बसलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, म्हणजे काय. त्या गाण्याला काही अर्थ आहे. आपण नुसते गात बसलो की आम्ही बिघडलोय तुम्ही बिघडा, म्हणजे काय अर्थ काय. त्यांनी सांगितलं आमचं बी घडलेलं आहे, तसंच तुमचंही बी घडवून घ्या. हे जे त्यांनी विशेष सांगितलं, त्या विशेषाकडे लक्ष कुठे, दुसऱ्या गोष्टींकडे ज्याच्यामध्ये तत्व नाही. आता दुसरी गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की हे संत साधू होते, यांना आपण म्हणतोय संत साधू. संत साधू आपल्यामध्ये फरक आहे किंवा नाही, फार फरक. संत लोक कधीही चुका करत नाही. त्यांना कुणी असं सांगितलं नाही तुम्ही दारू पिऊ नका, सांगितलं का. कोणाला असं नाही सांगावं लागलं की तुम्ही तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, बायकोला बडवू नका, असं सांगावं लागलं का. ते कधीही चुका करत नसत. ते धार्मिक होते, त्यांचा धर्म जागृत होता. आमच्यामध्ये धर्म जागृत आहे का, नाही. आमचा धर्म बरोबर आहे. म्हणजे आम्ही तुळशीला पाणी घातलं म्हणजे झालं, सकाळचं झालं सगळं काय. मग देवाला आपली 2 फुलं आली की झालं. मग त्याच्यानंतर डोक्यावर 2 वेळ उभे राहिलं की झालं. योगासनं झाली, सगळ्या देवांच्या पूजा बिजा झाल्या, सगळं काय. पण जे ते देव आहेत ते आपल्यामध्ये असून ते आपण जागृत करून घेतले की नाही. आपल्या मनमंदिराची आपण पूजा केली की नाही. आपल्या शरीरात बसलेले हे जे देव आहेत आणि देवता आहेत त्यांची जी काही शक्ती आहे ती आपल्यातनं वाहू लागली किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. तसं रोजच्या कार्यक्रमात आपला असा विचार असतो की बा हे करून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. एक पाऊल सुद्धा आपण उचलायला तयार नाही जर आपल्या त्याच्यात काय फायदा दिसेल तर. हे सकाळपासून जे आपण वटवट करतोय की धावपळ करतोय त्याच्यातनं काय बरं लाभांश झाला आपल्याला असं पाहिलं पाहिजे. निदान व्यावहारिक दृष्ट्याने तर मनुष्याला पाहिलाच पाहिजे. पण धर्माच्या बाबतीत आपण इतका आंधळेपणा धरलेला आहे की बस असं आपण केलं म्हणजे झालं. पण पाहायला पाहिजे की आपल्यापेक्षा जे मोठे झाले, आपले थोर झाले, वडील झाले, त्यांना काय मिळालं का. त्यांचे जे वडील झाले त्यांना काय मिळालं का. त्यांनी तरी काय मिळवलं का. ते आमच्यासारखे. त्यांच्यानंतर माता आम्ही तशीच. त्यांचे आयुष्य गेलं, मी आमचं आयुष्य गेलं. म्हणजे असंच जाणार आहे का. पुढे काहीतरी भलं होणार आहे की नाही, किंवा परमेश्वराचं साक्षात होणार आहे की नाही. बरं, पुढची गोष्ट लक्षात ही ठेवली पाहिजे की आज आपली मुलं आहे ही उन्हाळ झाली. ती मानायला तयार आहेत की परमेश्वर आहे. देवळात जायला तयार नाहीत. इंग्लंडला तर सर्व चर्चेस स्वीकारायला काढली त्यांनी, त्याच्यात गुत्ते उघडले. इथे तसंच होणार आहे. कारण देव आहे हे आधी सिद्ध करायला पाहिजे ना. ते कसं सिद्ध करून सांगणार तुम्ही. तसं करणार की लोकांना नुसतं सांगायचं की बा देव आहे देव आहे देव आहे, असं करून का कोणी मानणार आहे. ते सिद्ध नको का करायला.
आज सध्यावर स्थितीमध्ये तुम्हाला ही गोष्ट सिद्ध करायला पाहिजे की नाही, आणि ती सिद्धता आणण्यासाठी काय करायला पाहिजे? माणसाने स्वतः आधी आत्म्याला शोधलं पाहिजे, आपल्याला संत करून घेतलं पाहिजे. आज हजारो संतांची गरज आहे या देशात. एक दोन संतांनी बिचाऱ्यांना त्यांना नुसतं छळून छळून मारूनच टाकलं सगळ्यांनी. अहो, संतांना तरी कुणी ओळखलं? एकाने तरी ओळखलं का? आणि ज्यांनी मारलं त्यांना साथ दिली, साथ नाही दिली तर निदान त्यांच्याशी कुणी भांडले नाही, कुणी वादले नाही की तुम्ही संतांचा असा छळ कसा करता. त्यांचा छळ होत होता, सगळे बघत होते बघ्यासारखे. कोणी उभे नाही राहिले की बुवा तुम्ही संत आहात. आज त्यांची देवळं बांधली तुम्ही, आज काही तुम्ही करा, पण त्यावेळेला तुम्ही कुठे होता? त्यावेळेला तुम्ही होता, त्यावेळेला बघत होता. पण आता बघत राहू नका, आता मिळवून घ्या. आता तुम्हाला संत झालं पाहिजे. हजारो संतांची आज ह्या देशाला, सर्व देशांना गरज आहे. लाखोनी जरी झाले तरी सुद्धा प्रश्न सुटणार. तेव्हा तुम्ही त्यात भाग घेणार किंवा नाही. सहजयोगाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सहजयोग काहीतरी कृत्रिम वस्तू नाही. किंवा तुम्हाला आम्ही म्हटलं की बरोबर आता तुम्ही आमचे मेंबर झाले, 4 आणे मेंबर झाला, आता तुम्ही सहयोगी झाले, असं सहयोग नाही. सहयोगामध्ये आदित्य कुंडलीचं जागरण ही जिवंत क्रिया, ही जिवंत क्रिया म्हणजे तुमच्या उत्क्रांतीमध्ये एक उच्च पद आहे, अत्युच्च पद आहे. आतापर्यंत मानव झालात आणि मानवाच्या पुढचे जे अतिमानव होण्याची जी स्थिती आहे ती तुम्हाला मिळवायची. त्याबद्दल तुमची दृष्टी काय? तुमची दृष्टी फार बरोबर, तिकडे लक्ष नाही, त्याच्याबद्दल आस्था नाही, आणि ते झालंच पाहिजे हा विचार. पण मी सांगते की अशी गोष्ट ही इतकी सोपी नाही. जे लोक ह्याच्यातून चुकतील त्यांना ह्याचा मारा खावा. ती वेळ आलेली, ही वेळ आलेली, ह्या वेळेला त्याचा मारा बसणार, आणि तो इतका भयंकर बसणार आहे की लोकांना समजणार नाही कुठे जायचं. नरकात जायच्या आधी इथेच नरक उभा राहणार आहे. त्या नरकातनं जर तुम्हाला बचावायचं असलं, तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला तो नरक जर पार बदलून टाकायचा असेल, ह्या देशामध्ये स्वर्ग उभा करायचा असेल, तर प्रत्येकाने सरसावून पुढे आलं पाहिजे आणि सहयोगी झालं. सहयोगामध्ये एकच अट आहे की तुम्हाला व्हावं लागतं, तुम्हाला ही जाणीव घ्यावी लागते, तुम्हाला ह्यात वाढावं लागतं. जसं एखादं बी पेरल्यावरती उगवतं, मग त्याचे वृक्ष होतात, तसंच तुमचं झालं पाहिजे. जर तसं तुमचं झालं नाही तर तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही. तुम्हाला काही मेंबरशिप नाही, तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही, किंवा ह्याला तुम्ही देऊ शकत नाही. ह्याला काय पैसे देणार? ही तुमच्यामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, ती तुमच्यामध्ये स्थित आहे. तिला जागृत करायला काय पैसे देणार तुम्ही? एखाद्या बीला अंकुर फोडायला आपण किती पैसे देतो? तशीच ही तुमच्यामध्ये एक शक्ती, जी शुद्ध इच्छा आहे, ती तुमच्यामध्ये स्थित आहे. आता ही शुद्ध इच्छा जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत तुमची कोणतीही इच्छा असो त्याने तुम्हाला समाधान होणार नाही. तुम्ही अनेक इच्छा ठेवल्या, त्याच्याप्रमाणे तुमची घरं झाली, द्वारं झाली, तुम्हाला मोटारी आल्या, सगळं काय झालं, पण तरी तुम्ही सुखी आहात का? नाही. मग का झालं असं? ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असं का झालं. अजून जेव्हा आपल्याला सर्व मिळायचं आपण ठरवून बसलोय आणि सर्व मिळालं एकानंतर एक, तरी सुद्धा आम्ही समाधानी नाही. म्हणजे का? म्हणजे जे खरं मिळवायचं ते आम्ही मिळवलं नाही, आणि जे खरं मिळवायचं आहे ते म्हणजे आमच्यातला आत्मा, शुद्ध आत्मा, तो आम्हाला मिळाला पाहिजे. तो मिळवल्याशिवाय आम्हाला कधीही समाधान आणि संतोष होणार. बाकी सगळं बेकार आहे हे आपल्या शरीराला माहिती आहे, आपल्या मनाला माहिती आहे, आपल्या बुद्धीला माहिती आहे. ही सर्व गोष्ट आपल्या व्यक्तित्वाला माहिती आहे. म्हणूनच आपण असमाधानी असतो, आणि आपल्याला हे समजत नाही की एवढं सर्व मिळून आपण असे का, अजून आपण दुःखी का? काही लोक येतात, माताजी मला बरं करा, माझी तब्येत नाही ठीक, बरं करतो, मग पुढे का? अहो, पुष्कळशी पैलवाने येतात, म्हणतात माताजी मला शांती नाही, मला शांती. म्हणजे जे तुमच्यामध्ये एवढं मोठं आहे, एवढं मोठं वैभव तुमच्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही असं कशाला असमाधानी राहायचं? जी सर्वशक्ती तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही का मिळवून घ्यायची नाही? कारण आम्ही आता हे करत आलो, मो म्हणत आलो, तर आता आम्ही कशाला बदलायचं? का नाही बदलायचं? काळ बदलत आलेला आहे, ही वेळ अशी आलेली आहे, आणि ह्या वेळेला जर तुम्ही बदलला नाही तर जे त्याचं भोगाचं ते भोगावं लागणार. ते तुम्ही कसं थांबवणार? भोगूनच राहिलेत, काय भोगत नाहीत का? आजकालचे जे रोग जगामध्ये पसरलेले आहेत ते कधीही या पृथ्वी तलावर नव्हते. आजकालचे जे प्रकार मनुष्याचे अन्यायाचे आणि दुष्टपणाचे निघाले, ते राक्षसी प्रवृत्तीचे निघाले, ते कधीही या संसारात नव्हते. आजकाल जो अधर्म पोकाळलेला आहे तो कधीही या संसारात नव्हता. मग त्याचे सगळे तुम्हाला भोगावे लागणार आहेत परिणाम.
तर ते भोगायला जर तुम्ही तयार असला तर आपली काही नाही. पण त्या परमेश्वराने तुम्हाला बनवलं आहे, त्या परमेश्वराच्या साम्राज्यात का आपण जाऊ नये? जर तो एवढा आतुर आहे की तुम्ही त्याच्या साम्राज्यात यावं, नांदावं, सुखाने राहावं, मग आपण त्याचा नकार का करायचा? त्याच्यासाठी तुम्हाला कोण पैसे खर्च करा म्हणतं, की कोण डोक्यावर उभे राहा म्हणतात, की उपास करा म्हणतात, काहीही म्हणत. फक्त आपल्या कुंडलीचं जागरण करून सातत्याने त्याच्यात राहिलं पाहिजे. जसं श्रीकृष्णाने म्हटलंय की योगक्षेम वहाम्य, हे सांगितलेलं. योगक्षेम वहाम्यम, हे जरूर सांगितलं की मी तुम्हाला एकदा योग झाला म्हणजे तुमचा क्षेम बघतो. पण त्याच्या आधी जे सांगितलंय ते नित्य अभियुक्त आणा, म्हणजे जे सातत्याने अभियुक्त झाले, म्हणजे परमेश्वराच्या प्रेमात स्नात आहे, अभियुक्त झाले, ज्यांचं नियुक्ती झालेली आहे, जे त्याच्यात अभियुक्त सातत्याने झाले, त्याचे मी योगक्षेम वहाम्यम असं म्हटले. अशा तशा लोकांचे नाही, म्हणजे जे आपले आले आज माताजींचे लेक्चर ऐकून झालं, ऐकलं माताजींचं लेक्चर, फोटो घेऊन गेलो घरी, त्याला आपला दिवा लावला, थोडीशी त्याला पायाचं दर्शन बिर्शन घेतलं, झालं. तसं नाही. सहयोग म्हणजे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, मेहनतीची गोष्ट आहे. आणि मेहनत फक्त एकच की सातत्याने आपलं चित्त परमेश्वराला लावावं. लहानपणी नेहमी आई म्हणत असे, तुझं लक्ष कुठे? मुलांना नेहमी तुझं लक्ष कुठे? लक्ष कुठे आहे तुझं? लक्ष, लक्ष म्हणजे लाखात एक गोष्ट, कोणची ती? लक्ष. ते कोण? कुठे लक्ष? लक्ष आपलं कुठे असायला पाहिजे? तर आपल्या आत्म्या. नामदेवांनी फार सुंदर एक कविता लिहिली आहे, जी गुरु नानकांनी आपल्या ग्रंथसाहेबात लिहिली आहे, आणि त्याचं इतकं सुंदर म्हणजे वर्णन केलेलं आहे की त्यांची काय स्थिती होती ती तुमच्या लक्षात. नामदेवांनी सांगितलं की तुम्ही देवाचं नाव घ्या, पण ते काय म्हणतात स्वतः ते ऐकायला पाहिजे. ते म्हणतात की आकाशामध्ये पतंग उडत आहे, आकाशात पतंग उडत आहे, आणि मुलगा ती पतंग दोरीने धरून आहे. तो हसतो, बोलतो, खेळतो, इतर मुलांच्यावर थट्टाही करतो, इकडे तिकडे धावतो, पण लक्ष त्याचं सर्व त्या पतंगीवर आहे. नंतर त्याने सांगितलं की बायका आहेत, विहिरीवरनं पाणी आणतात, घागरी 3-4 डोक्यावर घेऊन चालल्यात सपासप घरी, त्यांना उशीर होत आहे, आपापसात बोलत आहे, हसतात, खिदळतायत, पण लक्ष कुठे? तर घागरीवर. तिसरं त्याने सांगितलं की एक आई आहे, कडेवर मुलाला घेऊन, लहानसं मुलं आहे, कडेवर घेऊन काम करते, सारवते, स्वयंपाक करते, पाणी भरते, जे काही काम आहे ते करत असते, पण लक्ष तिचं कुठे आहे? त्या मुला. तुमचं लक्ष कुठे आहे? लक्ष तुमचं आत्म्यावर असावं. पण या आत्म्यावर लक्ष न्यायचं कसं माताजी, असा प्रश्न आहे. न्यायचं कसं? कारण आपलं लक्ष बाहेर आहे. उगीच म्हणून राम राम म्हणून आपलं लक्ष आतलं जात नाही, देवाचं नाव घेऊन जात नाही, किंवा काही म्हणतं पुष्कळ पण आम्ही ध्यान करतो, ध्यान केलं जात नाही, ध्यान होतं. तर कसं जाणार लक्ष आतमध्ये? मी म्हटलं तुम्ही आतमध्ये लक्ष घाला, तुम्ही घालू शकत नाही. कसं घालायचं लक्ष? त्याच्यासाठी काहीतरी आतमध्ये घटना झाली पाहिजे, आणि ती घटना म्हणजेच ही कुंडलिनीची जागृती. कुंडलीची एकदा जागृती झाली म्हणजेच लक्ष आतमध्ये वेधलं जात. नाहीतर स्वतः आदिशंकराचार्यांनी सांगितलंय की शब्द जालमय, ह्या शब्द जाळामध्ये फसू नका. हे मोठमोठाले वाद विवाद प्रचंड हे सगळं काही तुमच्या लक्षात येणार शब्द जाल आहे, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. ते कसे जाणार? आता यांनी सांगितलं की आम्ही अष्टांग योग करतो. अहो, अष्टांग जर तुम्ही करत असला तर सहयोग पहिल्यांदा करायला पाहिजे. ईश्वर प्रणिधान पहिल्यांदा झाल्याशिवाय अष्टांग योग कसा करणार तुम्ही? आणि ईश्वर प्रणिधान कसं करायचं कुंडलिनीच्या जागरणाशिवाय? त्याच्यामध्ये जी ऋतंभरा प्रज्ञा सांगितलेली आहे, ती ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे जी शक्ती या सर्व सृष्टीमध्ये जेवढं जिवंत कार्य करते, ती प्रज्ञा तुमच्या हाताला लागायला काहीतरी करायला पाहिजे ना. पातंजलीने जे लिहिलं होतं ते सगळं साक्षात्कारी लोकांसाठी, ते काय आमच्यासाठी लिहिलेलं नव्हतं, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांना माहिती होतं कुंडलिनी कोणत्या चक्रावर आहे, कोणत्या चक्रावरती कोणचा व्यायाम घ्यायचा, कोणचा नियम पाळायचा, कोणचा व्यायाम घ्यायचा. पण आता जे सगळ्यांच्या हातीच ते लागल्यामुळे प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की आम्ही साक्षात्कारी झालो वाचून वाचून. जर गीता वाचली तर त्यांना वाटतं की आम्ही व्यासच झालो की काय. अशा रीतीने स्वतःबद्दल काहीतरी मोठी अशी पदवी आरोपित करून आपण जर आपल्याला मोठं समजून घेतलं तर अशा माणसाला काय म्हणायचं? शब्द जालामध्ये फसवू. तुम्ही ते शब्द म्हणजे स्वतःला काहीतरी विशेष समजून जर समजत असाल की त्याने तुम्हाला काही विशेष मिळालं तर काहीही मिळालं. स्वतः आदिशंकराचार्यांनी आपल्याला माहिती आहे की विवेक चूडामणी
म्हणून फारच सुंदर एक पुस्तक लिहिलं. त्याच्यात संबंध विवेचन, संबंध फिलॉसॉफी म्हणायला पाहिजे, सगळी दिली. अत्यंत सुंदर विश्लेषण करून सगळं काय सांगितल्यावर त्यांच्या मागे एक पढत मूर्ख पंडित, त्याचं नाव शर्मा होता, तो लागला. मंडन मिश्रा, तो लागला. आणि तो त्यांच्या मागे लागून आणि त्यांच्या शब्दाचा नुसता काथ्याकूट करायला, इतके कंटाळे सुटले. मग त्यांनी लिहिलं, त्याचं नाव, त्या पुस्तकाचं नाव आहे सौंदर्यलहरी. संबंध आईचं वर्णन लिहिलं. त्याच्यात लिहिलेलं योगेन सांख्येन, हे काय वाचू नका. ह्या वाचल्याने तुम्हाला मिळणार नाही, फक्त आईच्या कृपेने मिळणार. स्पष्ट त्याने सांगितलंय की आईची कृपा, आई म्हणजे तुमच्यामध्ये बसलेली तुमची कुंडली, तिच्या कृपेशिवाय तुम्हाला साक्षात्कार होणार नाही आणि साक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. ही गोष्ट त्याने अगदी स्पष्ट लिहून सांगितली. आणि तेच आपल्या हिंदू धर्माचे प्रवर्तक होते. हे असताना सुद्धा कोण वाचतं त्यांना? शंकराचार्यांना कोणी वाचत? आजकाल तर शंकराचार्यांसाठी एक शंकराचार्य निघालेत, ते म्हणतात की माझ्या डोक्यावरती मी एक सोन्याचा छत्र करणार, अगदी बटू वामन आहेत म्हणा, आणि त्याच्यावर हिरे लावायला पाहिजेत. आमच्या लंडनला तर खूप त्यांच्या नावाने पैसे एकत्र होत आहेत. तर म्हटलं बाई, एवढे त्या शंकराचार्याला पैसे कशाला पाहिजे? संन्यासी मनुष्य आहे, ते सांगितलं त्याच्यासाठी एक सोन्याचा म्हणे छत्र करतोय आम्ही, आणि त्या छत्र्यावरती आम्हाला हिरे लावायचे. अरे, ज्या शंकराचार्याने हे सर्व कार्य केलं होतं, त्यांनी कोणाकडनं असे पैसे घेतले होते आणि कोणाकडनं हिरे लावून घेतले? हा पण विचार केला. असा विचार केल्याशिवाय ही घडी तुम्ही मिळवू शकता. फार महत्त्वाची घडी, आणि ही संधी फारच महत्त्वाची आहे, ती मिळवली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळायचं आहे? जे आपलं स्वतःचं आहे, जे तुझं आहे, तुझं पाशी, तेच तुम्हाला मिळवायचं. त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. तेव्हा हे क्षेत्रस्थान आहे, आणि क्षेत्रस्थानात असे पोट भरू लोक फार असलेच पाहिजेत, नाही तर क्षेत्रस्थानं चालणार कशी? प्रत्येक देवळात, प्रत्येक ठिकाणी पोट भरू लोक बसलेले असणार, आणि त्यांना हे कसं पटणार की माताजी म्हणतात पैशाशिवाय देव मिळतो म्हणजे झालं, त्यांच्या पोटावर पाय. आणि ज्यांच्या पोटावर पाय येतो तो असं सांगणारच की बा हे कसं काय, हे तर काय बरं दिसत नाही, कारण त्यांचा धंदा. तर परमेश्वर हा जर धंदा झाला, अशा लोकांना काय सांगता येईल? तेव्हा क्षेत्रस्थळी जरा कठीणच काम आहे, कारण सगळ्यांच्या डोक्यात तेच भरलेलं आहे की देवाला जायचं तर निदान 10 पैसे तरी नेलेच पाहिजे. म्हणजे माझ्यासुद्धा पायावर लोक येतात खेडेगावात, त्यांना सांगितलं माताजी काही पैसे घेत नाही, तर म्हणतात 10 नाही घेत तर मग 1 रुपया घेतील का? म्हणजे त्यांना हे कळत नाही की परमेश्वराला पैसा कशाशी खातात, ते कळत नाही. परमेश्वराला माहित नाही पैसा काय असतो. हे तुमचं आहे, तुम्ही बनवलं सगळं. पैसा आहे ते त्यांच्या काय, त्यांच्या पायाची धूळ आहे सगळं. हे सोनं म्हणजे त्यांच्या पायाची धूळ आहे. तेव्हा सांगायचं असं की हे सगळं काही परमेश्वराने इतकं सुंदर केलेलं आहे. एवढी सर्व सुंदर सृष्टी केली, त्यात तुम्हाला मानव जातीला आणलं. त्यातल्या त्यात ह्या योगभूमीमध्ये, ह्या भारतवर्षात तुम्हाला जन्माला घातलं. त्यातल्या त्यात ह्या महाराष्ट्रात, या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आज जन्माला आले. तुमचं विशेष काहीतरी असेल, म्हणूनच ही मंडळी तुमच्या दर्शनाला 14 देशातून आली. तर ही तुमच्या पुढे चालली. ह्यांना गणपती जास्त समजतो, ह्यांना हनुमान जास्त समजतो. परवा आम्ही अंजनेरीला गेलो होतो, तर इतकं त्यांना उफाळून प्रेम आलं हनुमानाचं, त्याचा जय जयकार सगळीकडे होत गेला. सगळेजण म्हणाले की माताजी इथे काहीतरी विशेष तुम्ही करूनच दाखवलं. आणि इतकं त्यांना त्यावेळेला वाटलं की बापरे, इथे स्वतः साक्षात हनुमान जन्माला आले, केवढी मोठी जागा. पण आपल्याला आहे का त्याची काही कदर? ह्या लोकांनी त्यांना उचलून धरलंय. तर आता उलट होणार आहे मला असं वाटतं की ह्यांच्यापासून आपल्याला जाऊन धर्म शिकावा लागेल, कारण हे झाले संत आणि आपण व्हायला तयार नाहीत. आपण टाळच कुठत बसलो. तेव्हा एक अपराभक्ती केल्यानंतर पराभक्ती असते, आणि ती भराभक्ती जर तुम्हाला दार उघडं करून दिलेली आहे, तर तुम्ही दारातच जायला तयार नाही. तिथेच उभे बाहेर ओसरीतच. नको रे बाबा, आम्ही इथे ओसरीत राहिलो, आमचे वडील राहिले, आमचे बापदादे राहिले, आता आम्ही ओसरीतच बसतो, आम्ही कशाला दारातून आत? अहो पण या, काही त्रास होणार नाही, तुम्हाला एक पैसा लागणार नाही, काही नाही, पण या. पण तरी आतमध्ये ढकलावं लागतं लोकांना, आणि ढकलल्यावर सुद्धा पुष्कळ बाहेर येतात पटकन, कारण ह्याच्यात काही सोडावं लागत नाही. कुठेही अहंकार नाही. मी हे सोडलं परमेश्वराच्या नावावर, म्हणे मी काय सोडलं, तर म्हणे मी कांदे खायचं सोडलं. परमेश्वराच्या नावावर कशाला कांदे खायचं सोडता? मला सोडायचं असलं तर सोडा, पण परमेश्वराच्या नावावर कशाला सोडायचं? ह्या सर्व ज्या भ्रामक कल्पना आपल्यामध्ये आलेल्या आहेत, आणि त्या भ्रामकतेत आपण जिवंत राहतो. कारण आपल्याला असं वाटतं की चला हे सोपं काम, पण फार कठीण आहे.
खोट्या गोष्टींबरोबर राहणं फार कठीण आहे. ज्या मनुष्याला एकदा खरेपणा येऊन जातो त्याला तर फार कठीण जातं. कोणती गोष्ट खोटी दिसली तर बापरे नको रे नको इथे आपल्याला. जसा एखाद्या जनावराला घाण समजत नाही तशीच मानवाला सुद्धा पापाची कल्पना येते. पण जेव्हा तो अतिमानव होतो, जेव्हा तो संत होतो, तेव्हा त्याला नको ही पापाची वासना. आपोआप ती वासना नको, ती घाण नको असं वाटायला लागतं. कारण आतमध्ये धर्म जागृत. तसा धर्म आपल्यामध्ये जागृत झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुंडलिनी शिवाय काय मार्ग आहे तुम्ही सांगा. जोपर्यंत ज्योत येणार नाही तोपर्यंत दीप कसा लावला नाही. ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा आपल्या पोटामध्ये जे निळ्या रंगाचं हे दाखवलेलं आहे, ह्या इथे आपले 10 धर्म आहेत. आणि हे 10 धर्म आपोआप जागृत होते. मग मला काही सांगावं लागत नाही, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, तुम्ही असं वागू नका. आपोआप. कारण तुम्ही स्वतः समर्थ होता. सम अर्थ. तुम्ही जसे आहात तो तुम्हाला अर्थ लागतो. तुम्ही जे आहात ते म्हणजे तुम्ही ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतात तसे हो. ते झाल्यानंतर मग तुम्हाला असा विचार येत नाही की आता थोडंसं प्रयत्न करून बघावा. आवडतच नाही मुळी, नकोच ते. मग सांगावं लागत नाही, आपोआप सुटतं. ही मंडळी जिथे आज आलेली आपल्याला आश्चर्य वाटते की हे तिथे नरकात राहत होते. नरक तिथे आधी आहे, आपल्या इथे होऊ घातला, तिथे आधीच नरक आहे. त्या नरकात राहत होते. त्यांना नैतिकता म्हणजे काय ते माहिती होतं. नैतिक पातळी फारच अगदीच खालच्या दर्जाची. तिथून हे उठून उभे राहिले आणि कमळासारखे असे सुगंधित झाले की संबंध देशच्या देश हे बदलून राहिले. आणि आमच्या देशात अजून तशी स्थिती चाललेली आहे. त्याला कारणासाठी शहरामध्ये लोक म्हणजे आता साहेब झाले. धड हे नाही धड ते. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशामध्ये काहीतरी विशेष, आपला काहीतरी वारसा आहे, तर तो वारसा आपल्याला हा दिलेला आहे की आपल्याला मुळामध्ये उतरतो. हे लोक झाडावर बसलेले आहेत आणि झाड कधी हादरून पडेल ते कळणार नाही, कारण मुळाला अजून पोचलेले नाही. आणि जर का मूळ आखूट पडलं आणि ह्याच्या स्रोताला पोचलं नाही तर हे जे वर दिसणारं मोठं भारी झाड आहे आजच्या आधुनिक जगाचं, हे सगळं कोलमडून पडणारच आहे. असं दिसतंच त्यामुळे त्यांना माहिती आहे. त्यांना अजून त्याचा शॉक दिसतोय समोर की हे होणार आहे म्हणून. पण ते दिसत असून सुद्धा ते त्याला मान्य करतात. आणि मान्य करत नाही पण भीत. आणि ही गोष्ट आज व्हायला घातलेली. अन्यायाने आपण पिडलेले आहोत. आपल्यावरती किती तऱ्हेचे आक्रमण आहेत ते आपल्याला माहिती आहे. पण सगळ्यात मुख्य म्हणजे आक्रमण म्हणजे सर्व संसाराचा सर्वनाश होण्याची भीती आज या जगाला आहे. जोपर्यंत मानव बदलणार नाही तोपर्यंत ही सुद्धा जी मोठी भारी दहशत आहे ती कदाचित साकार होऊ शकते. म्हणून माणसाने सांभाळून घेतली. आता तुमच्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे हे समजून. एक तर हे की तुम्ही या देशात जन्माला का आला, पहिला प्रश्न. नाहीतर तुम्ही कुठेतरी जाऊन जन्माला घ्यायचं असतं. दुसरी जबाबदारी ही की तुम्ही या महाराष्ट्रात का जन्माला, कारण महाराष्ट्र ही संतांची जात. सगळ्यांना कुलदेवता आहे, सर्वांना देवी देवता आहे. इथे 3.5 जी वेटोळे कुंडलिनीची आहेत ती इथे जागृत आहेत. तुमच्या नाशकाजवळ स्वतः आदिशक्तीचं अर्धमात्रेचं स्थान हे माहिती आपल्याला वणीला. म्हणजे हा इथे ज्या आलेल्या आहेत त्यांनी आपल्याला काय दिलं. बाहेरून लोक त्यांच्या दर्शनाला येत आहेत, पण त्या काय आहेत, त्यांचं केवढं मोठं महात्म्य आहे ते आपल्याला काय माहिती. ही आदिशक्ती आहे. त्याच्यात 3 शक्त्या निघाल्या, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी जी महाकालीची शक्ती आहे ती आपली इच्छाशक्ती आपल्यामध्ये सुद्धा डावीकडे असते. ही महाकालीची शक्ती आपण जिला तुळजापूरची भवानी आहे तिथे ती प्रकट झाली. सगळं महाराष्ट्रात आहे बघा तुम्ही. सर्व विश्वाची कुंडलिनी आहे महाराष्ट्रात. नंतर जिला आपण महासरस्वतीची म्हणतो ती रेणुका देवी माहूरची आपल्याला माहिती आहे. ती महासरस्वतीची तिथे प्रकट झाली. आणि मग जी महालक्ष्मी आहे जी मधोमध, जिनी मनुष्याला गर्भधारणा होते आणि ज्यांनी मनुष्याची उत्क्रांती होते, ज्यांनी आज आपण कार्बन पासून मनुष्य झालो, ती जी शक्ती आहे उत्क्रांतीची शक्ती, महालक्ष्मीची शक्ती, ती शक्ती सुद्धा आपल्या कोल्हापूरला प्रकट झालेल्या आहे. तिथे आपण विचार करत नाही की महालक्ष्मीच्या तिथे जाऊन आपण उदो उदो का म्हणतो, उदो उदो अंबे असं का म्हणतो. अंबेचा काय संबंध. आंबा तर महाकालीची शक्ती. मग आपण तिला अंबा का म्हणतो, तिथं महालक्ष्मी आहे.
म्हणजे सुषुम्ना नाडी जी मधोमध आहे ती महालक्ष्मीची शक्ती आहे, आणि त्याच्यात जी अंबा उदो म्हणतो ती कुंडलिनीला उठायला पण म्हणतो. आणि आपण म्हणतो सुद्धा की आईचा जोगवा, फार ऐका गातात नेहमी, आई द्या आम्हाला जोगवा. जोगवा काय? जोगा म्हणजे योग द्या. आई तू मला माझा योग दे, असं आपल्या अनादी काळापासून आपण म्हणतोय. पण आता आम्ही गाणंच म्हणतो माताजी, ते आम्ही म्हणत आलो तेच म्हणत राहू. म्हणजे मी काय म्हणणार तुम्हाला की आता तो जोगवा घेण्याची वेळ आली, ती तुम्ही घ्या. हे सगळं महाराष्ट्रातच आहे ना, की बाहेरचं बोलते मी? हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला, की मी काही नवीन सांगते का तुम्हाला? हे आपल्या आहे ना, आपल्या सर्व ह्याच्यामध्ये. त्याच्याशिवाय अष्टविनायक आपल्या ह्या महाराष्ट्रात स्थापित आहे. हनुमानांचं तर आपण स्थान इथे पाहिलेलं आहे, पण आपल्या देशामध्ये मला वाटतं 36 हनुमान रामदास स्वामींनी उभे केले पृथ्वी तळात. 36 आहे. मी तिकडे चाफळला गेले होते. चाफळला त्यांचं एक मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये, चाफळाच्या मंदिरामध्ये एक मूर्ती आहे. तर त्याने सांगितलं की ज्यांनी हे बनवलं त्यांनी प्रयत्न केला की हनुमानाची मूर्ती त्याचं तोंड बदललं पाहिजे, कारण बरोबर ते बसत नव्हतं दिशेला. तर ते म्हणे खणत गेले म्हणे 100 फूट 100 यार्ड ते खणले, तरी सुद्धा तो त्याचा शिला संपेना. असा शिला होऊ शकत नाही. हा शिला जातोय कुठे, आणि जसे जसे खाली गेले तसे तसं तो मोठा होत गेला, त्याचा प्रसार वाढत झाला. त्याला फार आश्चर्य वाटलं. अशी 36 जवळजवळ म्हणतात की त्यांनी रामदास स्वामींनी पृथ्वी तळात काढले. ते कशासाठी, ते कुणासाठी, हे स्टेज कुणासाठी तयार केलं, कुणासाठी एवढी मेहनत केली पृथ्वीनी आणि या संत साधूंनी? तुमच्या आमच्यासाठी, आजच्या ह्याच्यासाठी. ती ते वाया घालवायची का, असा प्रश्न विचारला पाहिजे. मग आम्ही कशाला झालो, महाराष्ट्रात आलो कशाला, इथे जन्माला कशाला आलो? सगळं त्यांनी फुकट गेलं. त्यांनी जे काही केलं होतं, म्हटलं होतं, ते काय फुकट जाणार आहे? आणि त्यांनी काय वर्णन केलं तेही ऐकण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही पार व्हाल आणि मोठे व्हाल, आणि जेव्हा तुमच्यामध्ये वैशिष्ट्य येईल, जेव्हा तुमच्यामध्ये वसायदा आणेल, तेव्हा त्यांनी वर्णन केलेलं आहे. अति सुंदर वर्णन केलेलं आहे. ते अगदी तुम्हाला माहितीच आहे, पण मी परत एकदा म्हणून दाखवतो तुम्हाला की चला कल्पतरूंचे आर्णव, चला कल्पतरूंचे आर्णव. तुम्ही कल्पतरू होणार, आणि त्याचे आर्णव म्हणजे काय, मोठे मोठे जसे काही वन आहेत, आर्णव मोठमोठाले फॉरेस्ट, असे तुम्ही चला. आणि चला कल्पतरूंचे आरव, चला. आणि काय, बोलते पियुषांचे आर्णव, बोलते पियुषांचे आर्णव. म्हणजे जे तुम्ही अमृताचे बोलके असे समुद्रात, ते कुठे गेले आहेत? कुठे ते? इथे ते सगळं मला असंच दिसतं, एरे गवाळे आहेत कुठे तसे लोक. आणि होता हे आता इथे डॉक्टर साहेब तुमच्या समोर बोलले, हे त्याच्यातले एक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे त्याच्यातले एक आहेत, कल्पतरूंचे आरव. तुम्ही प्रयत्न करून बघा हे काय आहे ते समजण्याचा. हे बोलायला फार अगदी नम्रपणाने बोलले, पण हे आहेत फार मोठे, फार मोठे संत साधू आहेत. तुमची जागृती करून देतील, तुम्हाला पार करून देतील, आणि तुम्हाला आपल्यासारखं करू शकतात ते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही त्यांच्यामध्ये विशेष नाही. हे तुमच्याबद्दल सगळं भाकीत सांगून ज्ञानेश्वर सुद्धा विचार करत असतील तेव्हा ते गेले कुठे लोक, तेव्हा ते तुम्हीच आहात. फक्त जागृत, स्वतःची काय स्थिती आहे, स्वतः आपण कोण आहोत, किती महान आहोत, आपल्याबद्दल किती मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्याचा एक स्वाभिमान जर तुमच्यात आला तर हे कार्य होऊ शकतं. पण स्वतः काहीतरी आम्ही थिल्लर वाया गेलेले लोक आहोत असा विचार जर केला तर काही होणार. माझ्यासाठी तुम्ही फार महान आहात, आणि म्हणूनच वारंवार मी तुमच्या नाशकाला येऊन प्रयत्न करते की इथे जागृती व्हावी, लोकांनी पार व्हावं. पण नाशकातलं काम सगळ्यात हलकं आहे. सगळीकडे बाकी तुम्ही कोणत्याही खेडेगावी जाऊन बघा. कालच आम्ही गेलो होतो, जवळजवळ तिथे 3-4 हजार माणसं खेडेगाव. प्रत्येक खेडेगावी हजारोनी माणसं आहेत. फक्त नाशिक शहरामध्ये सगळ्यात कमजोर लोक आहेत. त्याला कारण म्हणजे असं की ते पोटभरू लोकांनी डोकी खराब केली. सहयोगामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की क्षेत्रस्थळी कार्य जास्त झालं म्हणजे पोटभरू तर इथून पळून जाते. तसं न होताना इथले लोक
असा विचार करतात की चला 2 रुपये देऊन आपला देव मिळाला तर काय हरकत आहे, कशाला सहयोग करायचा, कुंडलिनी जागृत करायची, तिला आपली झोपू दे, आम्ही कशाला तिला मेहनत करायला, आपली आई आहे झोपलेली आहे, झोपू दे, पुढल्या जन्मी बघूया, यावेळेला 2 रुपये दिले ना जा, मग कशाला पुढे मेहनत करायला पाहिजे. अशी जी आपली प्रवृत्ती एकंदर थिल्लर झालेली आहे, त्याला थोडासा आळा घालून स्वतःच्याबद्दल स्वाभिमानाने विचार केला पाहिजे की मी स्वयं साक्षात आत्मा असताना आणि ही वेळ आली असताना मी आज का चुकतोय, हे माझ्या डोक्यात विचार येतात तरी कुठे, या सगळ्या पळवाटी आणि बाजार बुंगेपणा माझ्यातनं आला कुठे, असा स्वतःला प्रश्न केल्याबरोबर तुमच्यामध्ये ते प्रोत्साहन येईल आणि तुम्ही ह्या कार्याला लागा. तुमच्यातलेच अनेक लोक फार मोठे सहयोगी झालेत आणि व्हायला पाहिजे. परमेश्वर कृपेने इथे फार मोठाले सहयोगी आहेत, त्यांच्या मदतीने तुम्ही पुष्कळ उच्च दशेला जाऊ शकता. फक्त जास्त विचार करू नका, गंगेत हात धुवून घ्यायचा. आपण गणेशाला म्हणतो की प्रवाहात मी सहजच पडलेलं, तेव्हा मोक्षाच्या वेळा माझं रक्षण करा. पण मोक्षाच्या गोष्टी सुद्धा ऐकायला कोणी तयार नाही, तर ते रक्षण कोणाचं करणार? ते सगळे सज्ज होऊन बसलेले आहेत, फक्त तुम्ही मात्र जरा प्रवाहात यायला पाहिजे. असं सगळ्यांना मी फार कळकळीची विनंती करते. मी आई आहे की सगळ्यांनी स्वतःच्या आत्म्याला मिळवून घ्यावं, स्वतःच्या संपत्तीला मिळवून पावन व्हावं. हे अगदी पुण्य जे आजपर्यंत तुम्ही संचित केलेलं आहे ते वटवून घ्यावं. ते देण्यासाठीच मी आलेली आहे. ते कृपा करून तुम्ही स्वीकारावं, हीच एक आईची विनंती आहे. आता तुम्हाला काय प्रश्न असले तर विचार. काय प्रश्न असले तर विचार. हा इकडे आहे, इकडे. हा बोला ना. बरं बसा. चालेल. मानसिक शांततेसाठी काय करायचं? परत एकच उत्तर आहे, कुंडलिनी जागृत करून घ्यायची. म्हणजे असं आहे बघा की मन हे कुठे आहे, पहिले हे जाणलं पाहिजे. मन कुठे? आता आपण हे चित्र बघता ना, ह्या चित्रामध्ये जी डावी साईड आहे, दाखवता का तुम्ही? त्यांनी शोधा. इकडे या कोणीतरी मराठी जाण, आपण डॉक्टर बघा, मी सांगते, इथे लक्ष द्या. आता डावीकडे तुमच्या डोक्याच्या तिथे ही बघा, ही जी लाल अशी रेषा दिसते ना, लाल अशी जी फुगेरी अशी जी संस्था दिसते ना, ते आपलं मन आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे काही संस्कार कुसंस्कार वगैरे वगैरे जे काही झालेलं आहे आजपर्यंत आपल्या भूतकाळामध्ये, म्हणजे सुरुवातीपासून ते सगळं काही ही जी इडा नाडी आहे तिने घडतं. आणि त्या इडा नाडीच्या कार्य तत्परतेमुळे म्हणा किंवा तिच्या प्रादुर्भावामुळे हे जे वरती दिसतंय लाल, ते मन असं तयार. आता हे मन पुष्कळ संस्कार झाले माणसावर, पण त्याला असं वाटतं की बाबा मी हे काही करत नाही, मला असं करायला नको. बुद्धीने असं वाटतं की बाबा मी थोडेसे पैसे मिळवावे, काय हरकत नाही. बरं, मन म्हणतं नको रे बाबा, तसं कशाला करतोस. नंतर शरीर साथ देत, तिन्ही गोष्टींची सांगड बसते, म्हणून मन विचलित होऊन आणि मनाला शांतता नसते. पण जेव्हा कुंडलिनी जागृत होते, खालून वर येते, तेव्हा ती 6 चक्रांना भेदून वर येते. त्यावेळेला काय होतं की ही जे मन आणि बुद्धी आहे, आज्ञाचक्राला जेव्हा ती करते तेव्हा मन आणि जे दुसरी जी संस्था आहे तिला अहंकार असं म्हणतात. त्या दोन्ही संस्थांना आपल्यामध्ये अशी आकर्षून घेते आतमध्ये. त्यामुळे ह्या ज्या संस्था आपल्या डोक्यामध्ये अशा 2 फुग्यासारख्या आहेत, त्या अशा आकर्षित होतात. आकर्षित झाल्याबरोबर मध्ये जी जागा होते त्या टाळूत न कुंडलिनी. म्हणजे काय की जे मन म्हणून आपल्यामध्ये जी एक संस्था म्हणून आहे ती खरी म्हणजे तो भ्रम.
तो भ्रम नष्ट होऊन आपण आत्मा सोडू. हा सगळा भ्रम आहे. त्या भ्रमात आपण राहतो, म्हणूनच आपल्याला मनाची शांतता राहत नाही. तो भ्रम तुटून आपण निर्विचार होतो. पहिल्यांदा निर्विचार समाधी लागते. एका क्षणात मनुष्य निर्विचार झाल्यावरती जर विचारच येत नाही तर मग कशाला मन अशांत राहते. व त्याच्या पुढे ब्रह्मरंध्र छेदल्यावर मात्र ते अगदी स्थिर होऊन जाते. तेव्हा मनुष्य जोपर्यंत समजा पाण्यात आहे तर त्याच्यात उठणाऱ्या लाटांनी तो भितो. पण जर त्याला कसं तरी करून त्या ह्याच्यातनं काढून तुम्ही जर एखाद्या बोटीत घातलं तर तो त्या लाटांचं उठणं बसणं बघत राहतो, पण त्याला भीती नाही वाटत, तो बघत असतो. तसंच तुमचं होतं. तुम्ही साक्षी स्वरूपात वागता, तुम्ही साक्षी होता. तुम्ही हे सगळं काही बघता, पण तुम्हाला त्याची भीती नाही वाटत. तुम्ही बघता की हे सगळं काही आहे, सगळं जगात चाललेलं आहे, पण तुम्ही नुसतं साक्षी. म्हणजे जसं काही नाटक चाललंय, नाटक बघताना तुम्ही काही घाबरता का? निदान नाटक संपल्यावर तरी लक्षात येतं की हे नाटक. तसंच सगळं नाटक संपून जातं आणि लक्षात येतं अरे मी तर आत्मा आहे, हे सगळं बाह्य आहे. अशा रीतीने मनाची शांतता. म्हणून कुंडलींची जागृती झाली पाहिजे. तुम्ही जागृती करून घ्या, म्हणजे मग मला सांगा बरं का. आता आणखी छान प्रश्न विचार, आणि साधकांचा प्रश्न आहे की मनाची शांतता व्हायला पाहिजे, पण ती तू शांत राहा मन, तू असं कर अशाने राहणार नाही. कुंडलिनीचं जागरण पाहिजे. नाही तर कसं करणार? जोपर्यंत आज्ञावरती कुंडलिनी येणार नाही तोपर्यंत हे दोन्ही कसं ओढलं जाणार आतमध्ये? ही व्यवस्था कशी होणार? ही जिवंत क्रिया, परमेश्वराची जी जिवंत शक्ती आहे, म्हणजे जिवंत आहे परमेश्वर आणि त्याची शक्ती जिवंत आहे आणि त्याची क्रिया सुद्धा जिवंतच असायला पाहिजे. आणखी विचार या विचार. कुंडली शक्ती जागृत झाली म्हणजे रक्ताच्या वांत्या होतात असं कल्याण मासिकात लिहिले. कल्याण मासिकात असं का? ते कल्याण मासिकच कुठे कुणी लिहिलं? ते कल्याण मासिकात कुणी काही लेख पाठवला की ते छापतं, त्याला काही समजतं का? अहो ती तुमची आई आहे. तुम्हाला तुमचा जन्म तुमच्या या ज्या आईने दिला, तिने तुम्हाला काही त्रास दिला का? बिचारीने सर्व त्रास तिने घेतला आणि तुम्ही तर विसरले सुद्धा तुमचा जन्म कसा झाला. ती तुमची आई प्रत्येकाची वेगळी वेगळी आई. आता आपल्या आईला आठवा, ती आपल्यासाठी किती दुःख उचलते. तर ही जी साक्षात पुण्यमय प्रवीण शुद्ध अशी कन्या स्वरूपिणी आई आहे. कारण ती कन्या, जसं गौरीने गणेशाला जन्म दिला तसाच ती तुम्हाला जन्म देते. कुंडलिनी म्हणजे गौरी माता आहे. तर ती आई तुम्हाला काय त्रास देईल? अहो इतकी नाजूक ती उठते आणि इतकं व्यवस्थित की अगदी आतली जी ब्रह्मनाडी आहे त्याच्यामध्ये अगदी बारीक अति सूक्ष्म ती उठते. अगदी बारीक केसासारखी उठवून आधी इथे उघडं करते. उघडल्यानंतर मग हळूहळू त्याच्यातनं थोडंसं जरासं हे झाल्यावरती आत वरून परमेश्वराची कृपा वाहू लागली म्हणजे मग हळूहळू उघडते. इतकी व्यवस्थित काम करते ती की मला स्वतःला आश्चर्य वाटतं. थोडं गरम कधी कधी होतं हाताला, कधी कधी हाताला जरासं जर नर्वस मनुष्य असला तर थोडा हात त्याचा कापू शकतो. डोळ्यांचा त्रास असला किंवा बाधिक असला तर डोळ्यामध्ये थोडी झापड येते, एवढंच. रक्ताच्या उलट्या होतात, म्हणजे कोणीतरी उलट्या काळजाच्या लोकांनी जर हे काम केलं तर होणारच. ज्यांना जो धंदा येते तो करू नये. हे फार मोठ्या प्रेमाचं, शुद्ध प्रेमाचं कार्य. त्या माणसाचं चरित्र सुद्धा शुद्ध असायला, त्याच्या आईसारखं त्याच्यात प्रेम असायला पाहिजे. आपण सगळ्यांना माऊली म्हणतो, ज्ञानेश्वरीला माऊली म्हणतो, ज्ञानेशांना सुद्धा माऊली म्हणतो, विठ्ठलाला सुद्धा आपण माऊली म्हणतो, मग माहेर म्हणतो, पंढरपुराला माहेर म्हणतो. म्हणजे मायेचं, आईसारखं प्रेमाचं असं असलं तर तो मनुष्य कार्य करू शकतो. नाही तर पैसे घेणारे आणि घाणेरडे ज्यांचं आयुष्य आहे ते असे लोक कामं करतात. तर स्वतः गणेशच त्याच्यावर रागवतात. ते खालच्या चक्रावर बसलेले आणि ते रागवले म्हणजे लोकांना सर्वाशी त्रास होतात. त्यांचा हा संताप, तो संताप आहे. त्यांनी गंडमाळा येतात, काय काय होतात. अशा पलत्या लोकांच्या नादी लागू नये. कल्याण मासिकात असं लिहिलंय म्हणजे कल्याणवाले किती लोकांचं कल्याण करणार आहे ते दिसतंय मला.
मी सुद्धा पुष्कळदा ते वाचलंय, कल्याण मासिक काहीच्या काही लिहितात. लिहायला लागतं काय, हातात पेन्सिल असली आणि पेपर असला, लिहा. त्याच्यात तुम्हाला काही अधिकार आहे किंवा नाही असं काही नाही. कोणाही माणसाबद्दल लिहितात, अशा अशा लोकांच्या बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या लोकांची बिंग निघाली, या मनुष्य इतका वाईट होता, त्यांनी एवढे पैसे खाल्ले, अमुक झालं. त्यांना काही समजतं का? कुणी साधू आणि संन्यासी तरी तुम्ही ओळखणार कसा, आणि चोर ओळखणार कसा? एखादा लबाड असला तर तुम्ही त्याला कसं ओळखणार? कारण तुम्हाला काही माहितीच नाही. जे वरती संभावित दिसतील, चांगले दिसतील, वा ते फारच छान, आणि महाभामटे असले तर तुम्ही कसे ओळखणार त्यांना? जोपर्यंत तुम्ही पार होणार नाही तुम्हाला काही ओळखायला. कोणतं स्थान जागृत आहे की नाही जागृत आहे हे तरी तुम्ही कसे ओळखणार? तुमच्या हातात जोपर्यंत ही शक्ती येणार नाही तोपर्यंत तुम्ही कसं ओळखणार? ओळखायला तरी डोळे पाहिजे. आंधळ्यांना रंगाबद्दल गोष्टी सांगून काय उपयोगाचं बरं? तेव्हा हे असं जे त्यांनी लिहिलेलं आहे ते कोणीतरी बाबाजी असतील आणि त्यांचे हे प्रकार असतील घाणेरडे, आणि ते घाणेरड्या चरित्राचे मनुष्य असतील. त्या मनुष्याचं स्वतःचं चरित्र फार घाणेरडं असेल. म्हणून तुम्हाला माहिती आहे गणेशाला अशी माणसं चालत नाही, त्यांनी हाणलं असेल चांगलं. कुंडली जागृत करणं म्हणजे मानसिक शांती मिळवणं. प्रत्येक व्यक्तीला ती हवी असते, परंतु जगाच्या पाठीवर कोटी कोटी लोक गरीब आहेत. त्यांना पोट भरता दिवस कधी रात्र कधी होते हे कळत नाही. असे लोक कुंडली जागृत करण्यापासून वंचित होतात. नाही, मी तुम्हाला सांगते ते लोक येतात पहिल्यांदा. आपले जे सुखवस्तू लोक आहेत हेच येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि त्यांचे फायदे झाले पुष्कळ. आश्चर्याची गोष्ट आहे, ज्यांना आपण गरीब म्हणतो ते जास्त शहाणे आहेत आपल्यापेक्षा. आणि जे सुखवस्तू आहेत त्यांना माझं लेक्चर ऐकायला सुद्धा वेळ नसतो. हेच नुसतं बोलायच्या गोष्टी. मी तुम्हाला सांगते, तुम्ही खेडेगावात येऊन बघा जिथे आम्ही काम करतो. हजारो लेख येतात. पार झाल्यावर म्हटलं काय झालं, तुमचं भलं झालं का? हो माताजी, दारू सुटली, आणखी तंबाखू सुटली, प्रकृती बरी झाली, आमचं भलं झालं, परमेश्वराने क्षेम केलं. एक गृहस्थ आमच्याकडे येत असत, फार गरीब होते, कळव्याहून. त्यांना 5-6 मुलं, सगळ्यांना घेऊन यायचे. मी म्हटलं तुम्ही कशाला येता इतके लांबून, पैसे घ्या, त्याचे काहीतरी तुमचे खर्च झाला. नेहमी एक हार घेऊन यायचे. लक्ष इकडे ठेवा, एक मनुष्य आला की तुम्ही इतकं चालून यायचं नाही, कारण लोकांचं लक्ष ठीक नसतं ना, लगेच तुमच्याकडे बघायला लागतं. तर म्हटलं की तुम्ही कशाला एवढा खर्च करता, फार झालं तुम्हाला इतकं. नाही म्हणे माताजी, माझं सगळं परमेश्वराने ठीक केलं. म्हटलं काय झालं का? म्हणे ज्या ठिकाणी मी राहतो तिथे एक पडीक जमीन आहे माझी, मी ती वापरतच, हे पडीक होती. सकाळी जाऊन तिथे ध्यान धारणा करत असे. जेव्हा एक दिवस बसलो होतो तर एक मनुष्य मला म्हणायला की बाबा तुमची जी जमीन आहे त्याच्याबद्दल मला एका माणसाने येऊन सांगितलं की ह्या जमिनीची जर मी माती नेली तर माझ्या विटा अगदी दगडासारख्या होती, म्हणून मी चोरून तुमची थोडी माती घेऊन गेलो आणि ती वापरली तर खरोखर माझ्या विटा अगदी दगडासारख्या झाल्या. तर मी आता तुमच्या परवानगीने ही माती शेराच्या मुलाने घे, तुम्ही द्याल. ही परमेश्वराची. तुम्ही सगळं विसरता कसं? सुदाम्याचं घर आठवतं का तुम्हाला की विसरलेच? हे आपलं काय बोलायच्याच गोष्टी नाही. परमेश्वर काही खोटा, जे म्हणतो ते करून दाखवतो. योगक्षेम वाहम्य म्हटलेलं आहे ना. म्हणून गरिबांच्या बद्दल नुसतं बोलून त्या गरिबांची तुम्ही सेवा करणार आहात का? परमेश्वरच त्यांना बघणार आहे, करणार आहे तेच. पण तुम्ही आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जायला पाहिजे. तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा त्याचा भेदभाव परमेश्वराकडे नाही. जर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात गेले तर तो सगळ्या तुम्हाला भरपूर करतो. कारण पहिल्यांदा तुम्ही समाधानी होता, अति काही करत नाही पण भरपूर करून टाकतो. ते करून बघा. आणि अनेकांचं भलं झालं आणि होत आहे खेडेगावात. शहरात कमी, कारण शहरात अति शहाणे, त्यांचे बैल रिकामे. मराठी भाषा कोणीतरी विचार करूनच जोपासलेली दिसते. बरोबर आजकालच्या ह्याला अगदी काळाला शोभणारे सगळे शब्द त्यांनी दिलेले आहेत. मी आधी म्हणत असेल की ह्याचा अर्थ काय असेल बा, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे. आता सगळे असे पुष्कळ भेटतात मला. इकडे येऊन बोला, मला ऐकायला. असं बरोबर. बस आपण म्हटलं ते बरोबर आहे.
आपण सहयोगात आले, आधी कुंडलिनी वर येते, पार होतात, मग थोडी खाली जाते, कबूल, सातत्याने राहायला पाहिजे. तेव्हा शरीरात काहीतरी दोष असेल कुठेतरी, तेव्हा तिथे जाते. तिचं कसं आहे, तुमची आई आहे ना, तर तिला मग असं वाटतं की अजून याला प्रकृतीची बरी नाही झालेली, तर कशाला, मग ती तुमची प्रकृती. समजा जर तुमचं लक्ष्मी तत्व ठीक नसलं, समजा घरात गरिबी असली, तर ते ती ठीक करते. अशा हळूहळू सगळ्या गोष्टी ती ठीक करत असते. म्हणून कुंडलिनी इकडे तिकडे जाते. पण आपण तिची मदत करू शकतो जर आपण जाणलं की कसं करायचं, कशा रीतीने आपले चक्र स्वच्छ करायचे, कोणत्या व्यायामाने चक्र स्वच्छ होती, किंवा आपल्याला जर कुठे त्रास असला तर तो कसा ठीक करायचा, हे जर आपण थोडंसं समजून घेतलं तर आपण त्या कुंडलीची गती फार जोराने वाढवू शकतो. इतकंच नव्हे, पण तिला चांगलंच आपण सातत्याने तिथे चिकटवून ठेवू शकतो, इथे अगदी बांधून ठेवू शकतो. पण तेच शिकायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण जरी तुम्ही पार झालात तरी वारंवार आपण जे आमचं सेंटर आहे तिथे गेलं पाहिजे. कारण हे कार्य म्हणजे सामूहिक. एक मी उदाहरण सांगते की आपल्याकडे जसं लोणी काढते, तर त्यावेळेला आपण त्याला मथत असतो, आणि मथताना जे लोण्यामध्ये आपण लोण्याचा गोळा घालतो, त्या गोळ्याला जितके चिकटले तेच लोणी होतात. बाकी इकडे तिकडे पडलेले जे लहान लहान कण असतात त्याला आपण उचलतो. तेव्हा त्या गोळ्याला चिकटायला पाहिजे. जोपर्यंत मनुष्य सामूहिक होणार नाही तोपर्यंत सहयोगामध्ये उतरू शकतो. कारण हे कार्य विराटाचं आहे, संबंध परमेश्वराचं कार्य आहे. आणि त्यातल्या एका अंशामध्ये जर तुम्ही जागृत झाला तर त्या संबंधाबरोबर राहिलं पाहिजे. तुम्ही जर एकटे कुठेतरी राहिले तर काय तुमची पर्वा होणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपलं सेंटर आहे तिथे प्रत्येक आठवड्यातनं एकदा तरी गेलंच. आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची प्रगती किती लवकर होती. कारण आज हे कार्य सामूहिक आहे. आज सहयोग महायोग झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एकटं बसून घरी माताजी आम्ही तुमची आरती करतो, पूजा करतो, आणि तरी सुद्धा काय होत नाही. माताजी तिथे नाहीतच. आता जर तुम्ही तिथे राहिला तर तुमच्यावर परत येते. हा, तर होईल. मग काळजी कर, मग होईल. सेंटरला जातात, कुंडली जागृती करून घेतात. होतं कुणाला जरा वेळ लागतो, पण होतात. पण बरं वाटतंय तुम्हाला पहिल्या, मग झालं, मिळालं म्हणजे झालं. हळूहळू सर्व ठीक होईल. पहिल्याच दिवशी फरक येतो, थोडी मेहनत लागते जरा, म्हणजे अशी मेहनत अशी काही नाही. पण सेंटरला जायचं, मग इतकी मजा येते की सोडवत नाही माणसं, सोडवत नाही. असं वाटतं तिथेच बसलं राहावं, आहे ना. कारण सहयोगाचं समागम म्हणजे संतांचं समागम. कुणी असो, मग तो फॉरेनर असो की कोण असो, ते सगळं विसरून योगाला काही जातच नसते. सगळे एक जात होऊन, आणि किती प्रेमाचं वातावरण असतं. काही भांडणं नाही, काही नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक इतके बदलून गेले. हिंदुस्थानात कधी तुम्हाला असं ऐकलं नसेल की फार कुणीतरी इमानदार मनुष्य, पण हे सहयोगी इमानदार झाले हो. अगदी इमानदार आहे का, पैशाला इकडून तिकडे करतात, खरं बोलतात. आपल्या हिंदुस्थानात तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण 100 खोटं नाही बोललो तर जेवत नाही, ही स्थिती आहे. पण हे लोक खरं बोलायला इतका यांच्यात फरक आलेला आहे, पुष्कळ फरक आले. तेव्हा सर्वांनी याबद्दल लक्ष घालावं आणि जरासा आपला सुद्धा मान ठेवला पाहिजे. आपण मानव, परमेश्वराने आपल्याला एवढी मोठी शक्ती दिलेली आहे, आपण आत्मास्वरूप, ते आपण मिळवलं पाहिजे. आपण ते आपल्याला वाया घालवणार नाही अशी जिद्द घेतल्याशिवाय किंवा असा मनाचा हिया केल्याशिवाय काय होणार. कुछ समय ध्यान में बैठते हैं,
जय श्री माता जी। परम पूज्य श्री माता जी की श्री चरणों में हम प्रार्थना अर्पित करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज का ध्यान आपके श्री चरणों में समर्पित है। आज की अमृतवाणी में आपने हमें जो ज्ञान प्रदान किया, सामूहिकता आपकी ऋणी है। हमें भौतिक प्रलोभनों से दूर रखिए। हमारे अंदर स्वयं शिस्त प्रस्थापित कीजिए। श्री माता जी, कृपा कर हमें आविर्भाव स्थिति में, अतीत स्थिति में, अकर्म स्थिति में स्थित कीजिए। श्री माता जी, हमारे अंदर संपूर्ण विवेक और समर्पण भाव प्रस्थापित कीजिए। परम पूज्य श्री माता जी, आज के ध्यान में अगर हमसे कोई गलती हुई हो, कृपा कर हमें क्षमा कर दीजिए। हमारी प्रार्थनाओं का स्वीकार कीजिए और हमें आशीर्वादित कीजिए। आपके श्री चरणों पर कोटि कोटि प्रणाम, अनंत कोटि प्रणाम। जय श्री माता जी। कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेते हैं। आज का ध्यान सत्र अभी संपन्न होता है। जय श्री माता जी।